डॉक्टर, कशी तब्येत आता? आय एम सॉरी रेवती, तुला हे सगळं माझ्यामुळेच झालंय. खूप मोठा विश्वासघात केलाय मी तुझा. रेवती, मीच तुला वचन दिलं होतं की मी आपल्या प्रेमासाठी, तुझ्यासाठी स्टँड घेईन, तुझ्यासाठी स्टँड घेईन. आणि मीच श्वेताशी लग्न करायला तयार झालो. पण रेवती, माझं पण नाईलाजच आहे ग. विश्वादादा, मी घरी येतेय हे तू सांगितलं नव्हतंस का इथे कोणाला? अरे आता हॉस्पिटलमधनं आल्यात लीला वहिनी, तर त्यांच्यासाठी कोणालाही साधं दारातही यावंसं वाटलं नाही. इतक्या प्रेमळ माणसाशी यांच्या सुना हे असं कसं काय वागू शकतात? ते आपल्याला यायला उशीर झाला ना, म्हणून मग बहुतेक सगळे आपापल्या रूम मध्ये गेले असतील कदाचित. पण आजी नाही सोबत इतक्या लवकर. आलास विश्वरू? आजी बघ, मी म्हंटल होतं ना, आजी नाही झोपत इतक्या लवकर. विश्वरू, व्यवस्थित काळजी घ्यायची, व्यवस्थित औषधं वगैरे दे. जा आराम कर वर. आजी, मला नमस्कार तरी करू दे. आणि तुम्ही मला जवळही घेतलं नाहीये. आजी, काही झालंय का? आराम कर, जा वर जाऊ. आजी, चला लीला वहिनी, आपण जाऊया ना वरती. हो. शिक्षा होणारच. आणि आजवर झालेल्या शिक्षांपेक्षा ही शिक्षा खूप वेगळी असणार आहे. लीलाची आत्ताची परिस्थिती बघता तिला मी कंपल्सरी बेड रेस्ट ची शिक्षा देतोय.
नीला, तू आपल्या रूम मध्ये जायचं आणि साखरपुडा होईपर्यंत बेडवर बसायचा आणि जमिनीवर पाय ठेवायचा नाही. आणि विश्वा, तू याची काळजी घ्यायचीस. हो सर, मी पूर्णपणे काळजी घेईन सर. पण सर, तुम्ही सुपर परफेक्ट आहात सर. अहो, तुम्ही काय समजून उमजून लीला वहिनींना ही अशी शिक्षा दिलीत सर. मी तुमच्या या शिक्षेला 100 मार्क देतो. Go, Leela. Now.